पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट्स ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर तुमचं हार्दिक स्वागत आहे. बघा, आपण MPWच्या प्रश्नपत्रिकाचं विश्लेषण असं करत आहोत. ओके, ॲनालिसिस तर करतच आहोत, परंतु अभ्यास काय केला पाहिजे आणि कसा केला पाहिजे आणि डायरेक्ट इनडायरेक्ट कसा आवश्यक आहे हे विथ प्रूफ आपण त्या प्रश्नाच्या आधारे विथ ॲनालिसिस पाहत आहोत. ओके, तर यापूर्वी आपण 2023चे जे तांत्रिक प्रश्न होते 80, 2021चे जे तांत्रिक प्रश्न होते 40, परंतु त्याच्यात 83 प्रश्न होते आणि याच्यात 45 तांत्रिक प्रश्न होते. म्हणजे जी केच्या पोर्शनमध्ये 3 प्रश्न इनडायरेक्ट ह्याचेच होते आणि जी केच्या पोर्शनमध्ये 15 पैकी 5 प्रश्न तांत्रिकच होते. ओके, डायरेक्ट असो की इनडायरेक्ट असो त्यांचा इन्व्हॉल्वमेंट जो आहे आपण तांत्रिकमध्येच कन्सिडर करत आहोत. ओके, तर त्यामध्ये थोडासा फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा टच असला तरी आपण तो तांत्रिकमध्येच कन्सिडर करणार आहोत. आजचा जो पेपर आहे तो अर्थातच तुमच्या समोर दिसत आहे, तो म्हणजे बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी 50% 2017. ओके, तुम्ही आरोग्य विभाग तांत्रिक डायरी विकास सिंधाळकर सर लिखित, ओके, आरोग्य विभाग तांत्रिक डायरी हे पुस्तक वाचत असाल. त्यात तुम्हाला सर्वच्या सर्व जे कंटेंट आहे, प्रश्नाची उत्तर आहेत ते सगळे तुम्हाला अवेलेबल होऊन जातील. आता सार्वजनिक आरोग्य विभागासाठी MPWसाठी विशेष करून ही जी आवृत्ती येणार आहे ती 6वी आवृत्ती नक्कीच तिथं अवेलेबल होऊन जाईल. ओके, काम झालेलं आहे, करेक्शन वगैरे सुरू आहे. आणि आपला मेंटरशिप प्रोग्राम जो आहे टर्निंग पॉईंट्स ॲपवरती, टर्निंग पॉईंट्स ॲप, ओके, ते डाउनलोड करा. तिथं तुम्हाला मेंटरशिप प्रोग्राममध्ये बऱ्यापैकी टेस्ट वगैरे आहेत. आता सध्या 149 आहे. बघू, भविष्यात वाढलं तर हे सगळे व्हिडिओ वगैरे तिथं अवेलेबल होणार आहेत आणि आणखीन जे असतील ती टेस्ट अपलोड होतील. ओके, तर मग आता जो पुरावा आहे तो पुरावा आपण आपल्या अभ्यासासाठी वापरणार आहोत हे स्पष्ट आहे. अन्न तयार करण्यासाठी वनस्पती हवेतील कोणत्या वायूचा उपयोग करतात? ओके, कार्बन डायऑक्साईडचा वापर करतात. आता हा झाला बोटॅनीचा अभ्यास, बोटॅनीचा, ओके, किंवा एन्व्हायरमेंटचा. परंतु जनरली आपण ह्याला किंवा जे प्रश्न आला तो तांत्रिकच्या हिशोबाने दिला होता. ओके, तुम्हाला एक क्लॅरिटी मी देऊ इच्छितो या ठिकाणी. 2023ला सरळ सरळ स्पष्ट असा अभ्यासक्रम त्यांनी दिलेला होता, सिलेबस दिलेला होता. 2021ला आणि 2017ला म्हणजे 4 पेपर पाहणार आहोत, परंतु ह्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे 40% आणि 50% अशा प्रकारचं कन्सिडरेशन असतं. 2 पेपर होते त्यावेळेस. 2021ला 40% आणि 50% एकाच पेपरमध्ये डिवाइड केले होते. ओके, तर लक्षात घ्या 2021 या सालात आणि 2017 या सालात कुठलाही असा स्पेसिफिक अभ्यासक्रम त्यांनी दिला नव्हता. फक्त जो होता तांत्रिक घटक हा शब्द उल्लेख केलेला होता. त्यामुळे तांत्रिक डायरेक्ट इनडायरेक्ट सगळा जो अभ्यास आहे तो आपल्याला करायचा आहे. इव्हन येणाऱ्या 2026 अथवा 27ची जाहिरातीमध्ये, ओके, आपल्याला सर्व 360 डिग्री अँगलनं 360 अँगलचा विचार करता आपली तयारी करायची आहे. ओके, 4 प्रश्नपत्रिकेतून तुम्हाला ते समजून जाईल. ठीक आहे, प्रश्न वाचला आपण, बोटॅनीवर असला तरी तो तांत्रिकमध्ये कन्सिडर केलेला आहे. अन्नाच्या पचनाचे काम अंतरेंद्रिय शरीराच्या कोणत्या भागात करतात? तर अंतरेंद्रिय कुठे आहेत? म्हणजे हे आतड्या कुठे राहतात? पोटात असतात. पोटाला काय म्हणतात? उदर पोकळी. आणि हा प्रश्न जर विचार केला, ओके, हा प्रश्न मानवी शरीरशास्त्र याच्याशी निगडीत आहे. शरीरशास्त्र मुख्य घटक जर विचार केला, उपघटक याचा कन्सिडर केला तर ह्याला डायजेस्टिव्ह सिस्टीम इंग्रजीमध्ये आपण म्हणू शकतो, पचन संस्था. आणि कालच्या व्हिडिओमध्ये माझ्याकडून एक चूक झाली होती. यकृतला मी किडनी हा शब्द उल्लेख केला होता. तर यकृत म्हणजे लिव्हर होतं, हे लक्षात द्या. मला पहिल्यापासून याच्यात कन्फ्युजन होतं ना, आताही एवढं शिकवत असलं तरी कन्फ्युजन होतं. किडनी म्हणजे मूत्रपिंड. ओके, ज्यावेळेस मी पाहत होते एका विद्यार्थ्यानं कमेंटमध्ये सांगितलं, त्या विद्यार्थ्याचे मनापासून आभार. ओके, तर बघा, हे लक्षात घ्या, मानवी शरीरशास्त्र अन्नपचन ह्यावर होतं आणि हे सोपा प्रश्न, हा देखील सोपा प्रश्न, चुकायचा प्रश्न नाही. ओके, एन्व्हायरमेंटच्या निगडीत असलेला अभ्यास आपल्याला करायचा, हे लक्षात घ्यायचं आलं एक पॉईंट. त्यानंतर ह्युमन अॅनाटॉमी आपल्याला महत्त्वपूर्ण आहे. 2017च्या प्रश्नपत्रिकेवरून, 2023च्या प्रश्नपत्रिकेवरून, 2021च्या प्रश्नपत्रिकेवरून सरळ स्पष्ट झालेलं आहे. ओके, त्यानंतर शरीरात रक्त पुरवठा कोणत्या अवयवामुळे होतो? तर अर्थात
हृदय जे आहे तेच आपल्याला ब्लड सर्क्युलेशन सिस्टीमसाठी मदत करत असतं. म्हणजे रक्ताभिसरण संस्था आपल्याला अभ्यास करायचा आहे. रक्ताभिसरण संस्थेमध्ये मोस्टली जे आहे रक्तगट यावर प्रश्न आलेला आहे. WBC म्हणजे ज्या पेशी आहेत रक्तातील WBC आणि RBC, WBC आणि RBC यावर देखील प्रश्न आलेले आहेत. ओके. रक्ताभिसरण संस्था महत्त्वाचा प्रश्न सोपा होता. शरीर रक्तपुरवठा या अवयवामुळे होतो. डोळे पिवळसर झाल्यास डॉक्टर कोणता आजार इत्यादी झाल्याचे सांगतात. तर कावीळ झालेले सांगतात. बघा, हिपॅटिटिस असं म्हटलं जातं. पुन्हा एक 2023ला कसा प्रश्न आला होता, जर व्हिडिओ पाहिला असेल तुम्हाला माहित आहे. एक डोळ्याचं चित्र दिलं होतं. ओके. डोळ्याचं चित्र दिलं होतं. तिथं म्हणजे असं डोळा लाल झालेला होता, सिम्पटम्स. आणि हे लक्षण कोणत्या आजाराचं आहे असा प्रश्न त्यामध्ये विचारला गेला होता. म्हणजे प्रश्न लेखी स्वरूपात देऊ द्या की चित्रात्मक स्वरूपात देऊ द्या, उत्तर एकच आहे, कावीळ. ओके. म्हणजे प्रश्नाचा अँगल काय आहे, प्रश्न विचारलं कसं जातं, ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या. त्यानंतर आता इथं जे पर्याय आहेत, हे पर्याय देखील आपल्या अभ्यासक्रमाचा भाग आहेत, हे लक्षात ठेवून घ्यायचं तुम्ही. जसं डांग्या खोकला. आता SIच्या परीक्षेमध्ये म्हणजे आजच पेपर झाला, हुपिंग कफ हे कोणत्या आजाराला म्हटलं जातं असं म्हटलेलं आहे. तर ते डांग्या खोकला आजाराला म्हटलं जातं. हे एक लक्षात घ्या तुम्ही बरं का. म्हणजे साधा सोपा प्रश्न आहे. इंग्रजीमध्ये काय नाव आहे आणि मराठीमध्ये काय आहे ते लक्षात ठेवायचे आहे. DPT. ओके. हे त्रिगुणी लस आहे. डिप्थेरिया, पर्ट्युसिस आणि टिटॅनस ह्याचा देखील विस्तारित रूप तुम्हाला अभ्यास करताना लक्षात ठेवायचा. ताप, इन्फ्लुएन्झा आहे. ओके. मलेरियावर तर खूप प्रश्न 2023च्या परीक्षेत होते. खूप म्हणजे आता 80 पैकी 3-4 म्हणलं तरी वेटेज तुमचं, समजा 80 पैकी तुम्ही 4 बी पकडले तर 100चा रेशोमध्ये किती होतं, 0. ओके. 4 8 बेक बे बे 5%. म्हणजे एक टॉपिक 5% प्रश्न येत असतील. ओके. 80 पैकी तो रेशो चांगलाच झाला ना, भरपूर झाले ना. म्हणजे एकच टॉपिक वाचायचं आणि 5 तुम्हाला जर 5% उत्तर येत असतील तर विचार करा. ओके. कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमध्ये रातांधळेपणा होतो, अर्थात व्हिटॅमिन Aच्या कमतरतेमुळे रातांधळेपणा होत असतो, एक लक्षात घ्या. मानवी डोळा हा अभ्यासक्रमाचा एक मोठा भाग आहे. ओके. असा संबंध जीवनसत्वाचा आहेच आहे, बरोबर. ही मानवी ज्ञानेंद्रिय तसा डोळ्याचा संबंध आला म्हणून मी तिथं सांगतोय. विटॅमिन्स आहेत त्याचं सायंटिफिक नेम्स आणि कमतरतेमुळे अधिक्यमुळे होणारे जे आजार आहेत हे प्रामुख्यानं तुम्हाला कॅटेगरी तुमच्या शॉर्ट नोट्समध्ये काय ठेवायचं ठेवा. आरोग्य विभाग तांत्रिक डायरी, टर्निंग पॉईंट्स मेंटरशिप प्रोग्राम, टर्निंग पॉईंट्स ॲप डाउनलोड करा. लक्षात घ्या, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नसेल लिंक आहे तर प्ले स्टोअरला सरळ स्पष्ट करा, तुम्हाला लोगो दिसेल, टर्निंग पॉईंट्स क्वालिटी नोट्स. ओके. घ्या, डाउनलोड करा. यश मिळेपर्यंत ज्याचं योग्य वाटेल त्याचा कन्सिडर करा. ओके. ठीक आहे. पुढचा प्रश्न परत आला, विटॅमिन्सवर आला. मी काय म्हणतोय, करायचं आहे तर इथंच तुम्हाला एक लागोपाठ 2-2 प्रश्न विटॅमिन्सवर दिसतात. जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो. जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे आपल्याला मुळदूस हा आजार होत असतो. रक्तक्षय, कावीळ. ही कावीळ तर तुम्ही पाहिलं, डोळे लाल होतात. ओके. म्हणजे अभ्यासक्रमाचा जो भाग आहे मोठा, 40 पैकी 2 प्रश्न विटॅमिनवर आले आत्तापर्यंत, म्हणजे 6 पैकी. ओके. आत्तापर्यंत. आता पुढे एखादा येऊ शकतो. कसा महत्त्वाचा पॉईंट आहे विटॅमिन्स, हे लक्षात घ्या तुम्ही. आपल्याला 2026-27ला कुठल्याही प्रकारची रिस्क घ्यायचं नाही. आणि सार्वजनिक आरोग्याचा जो MPW पेपर आहे त्यामध्ये मार्क आणि मेरिटन तुमचं आयुष्यच ठरवणार आहे तांत्रिक घटक. ओके. तांत्रिक 80 पैकी 80 मार्क मिळणारा टॉपिक आहे, कारण त्यांनी विचारून काय विचारणार आहेत सांगा मला, ते सांगा. एक सार्वजनिक आरोग्याचे 4 मॉड्यूल. ओके. जर तुम्हाला एक्स्ट्रा करायचं असेल, पण ह्याच्या अगोदर तुम्हाला सरळ स्पष्ट सांगतोय, आरोग्य विभाग तांत्रिक डायरी हे पुस्तक जे येईल तेच वापरायचे आहे. त्यानंतर तुम्हाला तिकडं डोकं लावायचं आहे. ओके. बिंदास लावायचे आहे. अगोदर ह्याचाच अभ्यास करायचा आहे. हे 3 वेळेस वाचून झाल्यानंतर तुम्हाला एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटी, एक्स्ट्रा करिक्युलम काय करायचे ते करायचं. ओके. आधार घ्या तुम्ही गुगलचा, काही प्रॉब्लेम नाही. चॅट घ्या, जेमिनीचा घ्या, कशाचा घ्यायचा आहे, परंतु हे रीड करून घ्यायचंच आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे, डाळ अळी प्रतिबंधासाठी कोणते मासे वापरले जातात. तर याचं उत्तर आहे गप्पी मासे. मी तुम्हाला, आता माझं अतिशोक्ती वाटत असेल किंवा कोणाला पटत नसेल, कुणी ऐकत नसेल की हे कसं आहे, मला काय माहीत नाही, काही पोरं ऐकतात काय नाही मला माहीत नाही, परंतु ऐका. आता इथे तुम्हाला एक सांगतो, तुम्हाला मी काय म्हणतो, PYQ अभ्यास करा. का म्हणतो माहिती का, ही गप्पी मासे आहे ना, गप्पी मासेवर प्रश्न आहे ना,
2023च्या परीक्षेत देखील आलेला होता. ओके. गप्पी मासे त्याला गॅम्बुझिया किंवा गॅम्बुसिया असा उच्चार होतो, त्याला म्हणतात बरं का. आता 2023च्या याच्यामध्ये एक माशाचं चित्र दिलं होतं. ओके. माशाचं चित्र दिलं होतं आणि ही मासा कोणत्या ह्याचा आहे बुवा, कशाचा आहे, आणि पर्यायामध्ये गप्पी मासे नव्हतं, गॅम्बुसिया अशा प्रकारे जे आहे त्याचा पर्याय होता. अर्थात डास-अळी नियंत्रणासाठी काय वापरलं जातं, गॅम्बुसिया, गप्पी मासे. म्हणजे उत्तर चुकलं असतं का, नाही. मागच्या परीक्षेमध्ये 110 120 आता काही जागा शिल्लक राहिल्या कुठेतरी, पण बहुतेक नाही वाटतं, परंतु काही पोरांचं सिलेक्शन हे 90 मार्काला झालं, काही पोरं 90च्या बिलो राहिले. ENMला हीच परिस्थिती झाली. आता तुमची भाऊ बहीण कुणी असेल ना, जसं ENM ENM झाले, त्यांना सांगा अभ्यास करा. ओके. सगळ्यात झटक्यात नोकरी लागायचा कार्यक्रम आहे ENM महिलांसाठी बरं का. तुमची बहीण, तुम्ही विवाहित असेल तर तुमच्या पत्नी, ओके, बहीण भाऊ कोणी असेल त्यांना ENM साठी फोर्स, भावा नाही फक्त लेडीजच आहेत, करून अभ्यास करायला सांगा त्यांना. ओके. म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन काय महत्त्वाचे आहेत, कशासाठी महत्त्वाचे आहेत, एवढं सांगायचं कारण आहे यश मिळवण्यासाठी आपल्याला ही गोष्टी करायची आहे. पुढे आहे, पाण्यामध्ये फ्लोराईड मिसळल्याने कोणत्या आजारास प्रतिबंध होतो. दात किडायचा जो आहे तो आजार फ्लोराईड मिसळल्यामुळे होतो. तुम्ही ना पोषणमध्ये जे आरोग्य विभाग तांत्रिक डायरीमध्ये दिलेलं आहे किंवा जुनं वापरलेलं आहे किंवा नवीन येणार आहे, त्यामध्ये तुम्हाला पोषणमध्ये खनिज द्रव्य व क्षार हा जो टॉपिक आहे तो याच्याशी निगडीत आहे, फ्लोराईड. ओके. सोबत तुम्हाला पुस्तकामध्ये पाणी हे टॉपिक दिसेल, तो त्यातून भेटेल. त्यानंतर आपल्या मेंटरशिप प्रोग्राममध्ये जे आहे पाणीवर वेगळे जे प्रश्न आहेत ते ऑलरेडी तिथं दिलेले आहेत. ओके. ही सगळ्या प्रश्नपत्रिका तर ऑलरेडी अपलोड केले जातील विथ एक्सप्लेनेशन. ओके. हां, 3 वेळेस टेस्ट सोडवायचे आणि रिपीटेड अनलिमिटेड वेळेस सोडवायचे, काही प्रॉब्लेम नाही. परंतु पहिल्या ह्याच्यामध्ये जर तुम्हाला 90 आले तर दुसऱ्याच अटेम्प्टमध्ये 100 प्रश्न आले पाहिजे. 100. जर माझं त्या ह्याच्यामध्ये आन्सर की देताना DTPवाल्याकडून चुकलं असेल किंवा माझं चुकलं असेल तर मला तिथं रिपोर्ट करा प्रश्न, मी बदलतो. परंतु दुसऱ्या आणि तिसऱ्या ह्याच्यामध्ये हीच पेपर सोडवल्यावर तुम्हाला आउट ऑफ मार्क पडलेच पाहिजे. ओके. आउट ऑफ मार्क पडले पाहिजे. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कधी जर ॲटॉमिक हॅबिट हे पुस्तक वाचलं असेल ना, ॲटॉमिक हॅबिट, त्याचं महत्त्व काय हे ज्यावेळेस मी सांगतो, ज्यावेळेस तुम्ही रीड लेस रिवाइज मोर ह्या तत्वाचा वापर करता, त्यावेळेस तुम्हाला समजून जाईल की रिपीट प्रश्न का सोडवायचे, रिपीट का वाचायचं एखादी गोष्ट समजेपर्यंत. ओके. अहो तुम्ही एकच पुस्तक जर प्रत्येक वेळेस वाचायला जाता त्यावेळेस तुमच्या लक्षात येतं की आपण अरे गड्या हे असं होतं का, असा प्रश्न, आणि मागच्या वेळेस समजलं नाही, आत्ता समजतं. दुसऱ्या वेळेस वाचायला गेलं, तिसऱ्या वेळेस वाचायला जातं, त्यावेळेस आणखी ज्ञानात भर पडतं. एक तुमचा संदर्भ ग्रंथ वेगळा आणि त्याला पॅरलल ठेवायचे अभ्यासक्रम वेगळे. आणि संदर्भ ग्रंथ महाराष्ट्रातला एकच आहे, तो म्हणजे आरोग्य विभाग तांत्रिक डायरी. बस सध्या तरी, आणि भविष्यात देखील मी त्यात कुठल्याही प्रकारची कमतरता येऊ देणार नाही, हे माझा शब्द राहील. बस आरोग्य विभागासाठी तोच आहे माइलस्टोन, आणि मी शेवटपर्यंत जोपर्यंत आहे तोपर्यंत ह्याला माइलस्टोनच ठेवणार आहे. परंतु इथं आपल्या पुस्तकाच्या मार्केटिंगचा भाग नाही, तर हे तुम्हाला संदर्भ जो आहे तो परीक्षेच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण आहे. आणि हे तुम्हाला मी सांगतो की कशा प्रकारचे रिपीट प्रश्न होतो. ओके. कीटकनाशक प्रक्रिया केलेली मच्छरदाणी वापरण्याच्या कार्यक्रमामध्ये कोणते कीटकनाशक वापरले जाते. याचं उत्तर आहे डेल्टामेथ्रिन. ओके. डेल्टामेथ्रिन हे एक काय आहे, सिंथेटिक पायरिथ्रॉइड आहे. सिंथेटिक पायरिथ्रॉइड आहे आणि जागतिक आरोग्य संघटनेने ह्याला मान्यता दिलेली आहे. कशासाठी, तर डासांच्या नियंत्रणासाठी. कशासाठी प्रश्न दिलेला आहे, मच्छरदाणी वापरण्याच्या कार्यक्रमामध्ये हे जे कीटकनाशक आहे ते आपण वापरू शकतो. मेलॅथिन जे आहे ते शेतामध्ये वापरलं जातं धुरळणी करण्यासाठी, डास नियंत्रणासाठी, शेतामध्ये डास नियंत्रण करायचं असेल तर. ओके. प्रश्न आपल्याला समजून घ्यायचे आहे, 2 गोष्टी एक लक्षात घ्या. मच्छरदाणी वापरण्याच्या कार्यक्रमामध्ये कोणते कीटकनाशक वापरले जाते. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणजे जे काही निकषानुसार किंवा त्याचे काही नॉर्म्स आहेत त्यानुसार हे जे आहे डेल्टामेथ्रिन या दरम्यान वापरलं जात असतं. आता मेलॅथिओन जे दिलेलं आहे ते ऑर्गॅनोफॉस्फेटिमिए कीटकनाशक आहे. ओके. ऑर्गॅनिक संदर्भात समजा, ज्याचा वापर जो आहे तो शेतीमध्ये केला जातो. शेतीमध्ये किंवा डास नियंत्रणासाठी, हवेत धुरळणी करण्यासाठी
जी आहे ती या औषधाचा वापर केला जातो मेलॅथिओनिन. ओके, डास नियंत्रण परंतु हवेत धुरळणी करण्यासाठी. हे लक्षात घ्या. आता आपला जो दुसरा ऑप्शन आहे फेनिटोथिऑन. फेनिटोथिऑन आहे, हे देखील काय आहे, ऑर्गॅनोफॉस्फेटिमिया आहे, कीटकनाशकच आहे. ओके, आणि ज्याचा वापर घराची जी भिंत आहे आपली वॉल जी आहे भिंत, त्या भिंतीवर काय केलं जातं, फवारणीसाठी केलं जातं, इंड्युअर करण्यासाठी. ओके, आज काही विशिष्ट परिस्थितीत त्याचा वापर केला जातो, डेल्टामिट्रिन मच्छरदाणीसाठी. ओके, त्यानंतर बेंझेन हेक्झाक्लोराईड या संदर्भात जर विचार केला तर ह्यालाच आपण जी जनरली गावरान भाषेत आपण म्हटलो जातो की गॅमॅक्झिन पावडर, गॅमॅक्झिन ह्याचा वापर केला जातो. याच्या तीव्र विषारीकरणामुळे ही जी आहे ना पर्यावरणास मोठ्या प्रमाणात जी हानी आहे. आता कोणी गॅमॅक्झिन पावडर वापरत नाही, हे लक्षात घ्या तुम्ही. बेंझेन हेक्झाक्लोराईडचं बंद झालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात ह्याची आता बंदीच आहे, आता भेटत नाही. पण आपण म्हणजे काही वर्षापूर्वी गॅमॅक्झिन पावडर हा वापरलं जात होतं आणि भिंतीवर म्हणजे कीटकनाशकच आहे, परंतु इट इज अ व्हेरी हार्मफुल टू द एन्व्हायरमेंट, सो इट इज प्रोहिबिटेड. ओके, मग ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या की कशा प्रकारे प्रश्न येते आणि ते प्रश्नाचं उत्तर दुनिया असू शकते, परंतु एक शब्द जो आहे तो एक शब्द तुम्हाला किती महागात पडू शकतो हे लक्षात घ्या. अर्थात ह्या 40 प्रश्नामध्ये सर्वाधिक डिफिकल्ट जो कोणता प्रश्न होता तो हा होता, कारण आपण प्रोफेशनली त्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व नाही, त्यामुळे हे जे औषध आहेत ते लक्षात आपल्या राहत नाही. ओके, ही कीटकनाशक देखील आपल्याला अभ्यास करायचं लक्षात आलं. डास किती बरोबर आहे ती लक्षात आलं. डास अळी प्रतिबंधासाठी कोणते मासे वापरले जातात, रिपीटेड प्रश्न. गप्पी मासे पाळले जातात. टेमिफॉस हे ऑर्गॅनोफॉस्फेट मिश्रण हिवताप नियंत्रणासाठी खालीलपैकी कोणत्या प्रकारे वापरले जाते, तर एक डास अळी प्रतिबंध, उघड्या जागेतील फवारणी आणि घराच्या आतील फवारणी आणि वरपैकी कोणती नाही. तर डास अळी प्रतिबंध करण्यासाठी हिवताप नियंत्रणासाठी याचा वापर केला जातो. ओके, हिवताप यालाच मलेरिया म्हणतात. ओके, लक्षात घ्या. म्हणजे मलेरियाचा टॉपिक करायचा आहे आणि दुसरी गोष्ट काय करायची आहे, एखादे आजार नियंत्रण करण्यासाठी कोणतं हे वापरलं जातं औषध, ह्या गोष्टी देखील आपल्याला लक्षात ठेवायच्या. आता ह्याच्या वेळेस कसं आहे, आपण ह्याला यूज टू नाही, यूज टू नसल्यामुळं काय होत असतं, हे जड जात असतं, हे लक्षात ठेवायला. म्हणूनच म्हणतोय रीड लेस रिवाइज मोर, रीड लेस रिवाइज मोर. ओके, रीड लेस रिवाइज मोर. 10 पुस्तकं 10 वेळेस वाचण्यापेक्षा एक पुस्तक 10 वेळेस वाचा आणि वेळ मिळाल्यावर ही 10च्या 10 पुस्तकं वाचा आणि 10 पुस्तकामध्ये जे पॉईंट त्याच्यामध्ये नाहीत ते एका पुस्तकामध्ये त्या चिठ्ठी स्वरूपात चिटकावून नोट स्वरूपात ठेवत जातं. म्हणजे परीक्षेच्या अगोदर समजून येते, पान तुमच्या इमॅजिन तुमच्या डोळ्यासमोर येतं ते पान. ओके, नाही माझ्या तर येत होतं, परंतु तुम्हाला देखील त्या गोष्टी मी सांगतोय. ओके, चला पुढे बघू. विषाणूपासून होणारा डेंग्यू हा आजार कोणत्या प्रकारच्या डासापासून होतं. आता इथला सिलेबसचा जर विचार केला तर 3 गोष्टी कव्हर होतात इथं करायचं आहे आपल्याला. एक व्हायरसपासून होणारे जे आजार आहेत ते, दुसरा डेंग्यू हा आजार, त्यानंतर डास, या 3 गोष्टीचा सविस्तर अभ्यास आपल्याला करायचा आहे, तुम्हाला करायचा आहे. विषाणूपासून होणारा जो डेंग्यू आजार आहे तो कोणत्या आजारामुळे प्रसारित होतो, तर एडिस इजिप्ती यामुळे प्रसारित होत असतो. त्यानंतर एडिस इजिप्ती डासाचे प्रजनन खालीपैकी कोणत्या पाण्यामध्ये होत असतं, तर ते स्वच्छ साठवलेले जे पाणी आहे त्यामध्ये होत असतं. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात कोणती आरोग्य संस्था ही सर्वात खालच्या स्तरावर कार्य करते. ओके, खालच्या प्राथमिक आरोग्य केंद्र का प्राथमिक उपकेंद्र, तर कुठल्याही ग्रामीण भागामध्ये उपकेंद्र असतं. ओके, उपकेंद्र असतं आणि इथं म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र भेटी देणे हेच तुमचं काम आहे. ओके ओके, आरोग्य सेवक आहेत तुम्ही. सध्या कार्यरत असलेला हिवताप, डेंग्यू व हत्तीरोग या आजारासाठी असलेला आरोग्य कार्यक्रम कोणता. ठीक आहे, हे प्रश्न किती वेळेस आलेला आहे, प्रत्येक परीक्षेत प्रश्न आलेला आहे. राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम. ओके, नॅशनल वेक्टर बॉर्न डिसीज कंट्रोल प्रोग्राम, डिसीज कंट्रोल प्रोग्राम, NVBDCP. ओके, फुल फॉर्म लक्षात ठेवा. आणि 2023ला ह्याच्यावर 2 ते 3 प्रश्न आहेत. ओके, 2 तर आहेतच. ओके, म्हणजे अलग लक्षात. तुम्हाला आधार काय घ्यायचे, प्रश्नपत्रिकेचा शिकवतोय, सांगतोय, त्यामुळे नवीन विद्यार्थ्यांना यात जड जाणार नाही. जे जुने विद्यार्थी तज्ज्ञ विद्यार्थी ते तज्ज्ञ विद्यार्थ्यांनी तुम्हाला लक्षात आलं असेल आपण कुठं कमी पडतोय. कुठंतरी तुम्ही हुशार आहेत, 5-6 वर्ष झाला अभ्यास करता, त्यामुळे तुम्हाला सांगण्यात काही जास्त गरज नाही. तुम्हाला काय म्हणतात त्याला, शहाण्याला शब्दाचा मार, ठीक आहे,
परंतु जे आत्ताच नवीन आहेत विद्यार्थी ते तुम्ही शहाणे नाही, त्यामुळे जसं मी सांगतोय त्या गोष्टी फॉलो करा. ओके. तर मी फ्रंटला येऊन केलं असतं तर एक्सप्रेशन तुम्हाला आणखी दिसले असते, परंतु ठीक आहे, तुमचं माझा व्हॉईसवरून तुम्ही लक्षात घेऊन घ्या सगळ्या गोष्टी, इंटेन्शन काय आहे ते. पुढे आहे क्षयरोग या आजारासाठी भारतात सध्या कार्यरत असलेला कार्यक्रम कोणता? ही 2017चा प्रश्न असल्यामुळे तत्कालीन जर उच्चार केला तर सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम आहे, ह्याचं उत्तर आहे. पुढे त्रिगुणी लस अर्थात करत नाही. परत प्रश्न आहे, 2021ला देखील प्रश्न होता. ओके. तर क्षयरोग करत नाही, बाकी ही तिन्ही करतात. आणि यासाठी ट्रिक मी लक्षात दिलं होतं, पुस्तकात बी लिहिलेलं आहे तिथं. घ ध ड्या गधड्या. घ म्हणजे घटसर्प, द म्हणजे धनुर्वात, डॅ म्हणजे डांग्या खोकला. ओके. रिपीटेड प्रश्न आहे आणि खूप वेळेस प्रश्न आलेला आहे. आता तुम्हाला जरी तुम्ही जर कन्सिडर करत असाल तुम्ही फक्त MPWचे 4 पेपरामध्ये 4 पेपराचा विचार करता 2 वेळेस हा प्रश्न आलेला आहे. जिल्हा परिषदच्या MPWचा पेपर म्हणजे आरोग्य शोध पृष्ठचा पेपर आहे, त्यात बघा तुम्ही किती प्रश्नपत्रिका आहेत. आरोग्य प्रश्नसंच विजयपथ पब्लिकेशन मार्फत मी प्रकाशित करत आहे. ओके. तर ते पुस्तक येईल त्यावेळेस तुम्हाला ते घ्यायचं आहे आणि सोडवायचं आहे. ओके. पुढे त्या प्रत्येक ह्याचं मी विश्लेषण करणार आहे, काही डाऊट नाही. कुष्ठरोग आजार कशामुळे होतो, म्हणजे कोणत्या प्रकारचा आजार आहे? जीवाणूजन्य आजार आहे का विषाणूजन्य आजार आहे? तर जीवाणूजन्य आजार आहे. कुष्ठरोग हा लेप्रसी आहे आणि ह्याचा मृत्यूदर आहे ना, जर लेप्रसी डेथ रेट जो असतो तो डेथ रेट ह्याचा किती आहे? 0. कारण त्याच्यात बोट वगैरे जातात परंतु मृत्यू होत नाही. आणि हे आहे ना, कुष्ठरोग तंत्रज्ञ ह्या परीक्षेसाठी यावर प्रश्न आलेला होता, तुम्हाला तर अजून आलेला नाही. ओके. लक्षात घ्या, कुष्ठरोग तंत्रज्ञाच्या परीक्षेमध्ये कुष्ठरोगावर जे प्रश्न 40 प्रश्न होते 2021ला, पैकी 33 प्रश्न हे फक्त 4 ते 5 पानामधून आपले आलेले होते. ओके. लक्षात घ्या. तर हे जे आहे ते उत्तर पाहिलं तुम्ही, जीवाणूजन्य आजार. आता अभ्यास करत असताना विषाणूजन्य आजार कोणते चार्ट बनवा, जीवाणूजन्य आजार कोणता, अमिबाजन्य आजार कोणते, हे सगळं तुम्हाला तोंडपाठ झालं पाहिजे. किंवा येता जाता एखाद्या मुलाला विचारायचं, काय रे चल सांग जीवाणूजन्य आजाराची नावं. ठीक आहे. वर्कशीट बी बनवणार आहे मी, बघू आपण टप्प्याटप्प्यानं. यापैकी कोणता आजार हा असंसर्गजन्य आजाराच्या प्रकारामध्ये मोडतो? तर हे तिन्ही आजार आहेत असंसर्गजन्य आजारामध्ये मोडतात. मधुमेह इन्सुलिनच्या कमतरतेमुळे होतं, रक्तदाब, उच्च रक्तदाब, हाय ब्लड प्रेशर, त्यानंतर मानसिक आजार, हे सगळे जे आहेत काय आहेत? असंसर्गजन्य आजार. ओके. कायमस्वरूपी कुटुंब नियोजन पद्धतीमध्ये खालीलपैकी कोणत्या पद्धतीचा वापर केला जातो? कायमस्वरूपी प्रश्न विचारले बघा, सॉरी, कायमस्वरूपी. ओके. पुरुष नसबंदी ही परमनंट, एकदा पुरुष नसबंदी झाल्यानंतर त्याला मूलबाळ होत नाही, ही आहे. कायमस्वरूपी हा शब्द वापरलेला आहे, हे ठीक आहे. गर्भनिरोधक गोळ्या, निरोध, त्यानंतर तांबी, हे सगळे काय टेम्पररी कुटुंब नियोजनाचे टेम्पररी काय आहेत? उपाययोजना आहेत. त्यानंतर खालीलपैकी कोणत्या आजाराचे महाराष्ट्रामध्ये निर्मूलन झालेलं आहे? नारू या आजाराचं झालेलं आहे. ते बघा, मकरंद अनासपुरेचा चित्रपट आहे बघा, नारू म्हणू नको ना रोगाचं नाव आहे असं, ते नारू जो आहे ते ह्या आजाराचं झालेलं आहे. रेबीज तुम्हाला माहिती आहे कुत्रा चावल्यामुळे होतो. ओके. हत्ती रोगामध्ये पाय सुचतं आणि 2023च्या परीक्षेमध्ये एक हत्ती रोगावर 4-5 प्रश्न होते, म्हणजे औषधाचा एक होता आणि असं पाय सुजलेलं एक जे आहे ते चित्र होतं आणि हे कोणत्या आजाराचं सिम्पटम्स आहे असं विचारलं होतं. तर ते हत्ती रोग, इंग्रजीमध्ये देखील नाव त्याचं लक्षात ठेवून घ्या तुम्ही अभ्यास करत असताना. जागतिक आरोग्य दिन केव्हा साजरा केला जातो? तर 7 एप्रिलला केलं जातं. 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिन. ओके. 8 मार्च जागतिक महिला दिन. अशा प्रकारे लक्षात ठेवा, आरोग्याशी निगडीत असलेले प्रश्न आणि दिनविशेष हे आपल्याला स्टॅटिक जी के जे असलं तरी ते अभ्यास करायचे आणि लक्षात ठेवायचे आहे. ओके. पाणी शुद्धीकरणासाठी खालीलपैकी कोणता पदार्थ वापरला जातो? तर तुरटी हा पदार्थ पाणी शुद्धीकरणासाठी वापरला जातो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाची सुरुवात कोणत्या वर्षी झालेली आहे? NRHM. ओके. हा चार्टच खूप चांगल्या पद्धतीनं मी दिलेला आहे. याचं उत्तर आहे 2005. ओके. म्हणजे याच्या एका प्रश्नावरून काय आपल्याला जी आरोग्य अभियान आहेत ते सगळे आरोग्य अभियान आपल्याला राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम, राष्ट्रीय आरोग्य अभियान सगळं आपल्याला परीक्षेसाठी अभ्यास करायचा आहे.
हे या प्रश्नावरून लक्षात येतं. अतिसारामुळे शरीरातील पाणी कमी झाल्यावर खालीलपैकी कोणता उपचार केला जातात, तर ते ORS दिलं जातं, ओरल रिहायड्रेशन सोल्युशन. आत्तापर्यंत मी तुम्हाला MPWची तिसरी प्रश्नपत्रिका घेतली. तिन्ही परीक्षेत बरं का 2023ला प्रश्न आलेला आहे, 2021च्या MPWला ORSवर आलेला आहे. त्यानंतर 2017ची आता ही प्रश्नपत्रिका आहे 40% त्यात बी आलेलं आहे. आणखीन एक सांगतो तुम्हाला, आत्ता 2026 सुरू आहे आणि आजच SIचा पेपर झालेला आहे, स्वच्छ सॅनिटरी इन्स्पेक्टर. तर याच्यात देखील ORSवर प्रश्न आहे. खोटा असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही करू शकता, मेन्शन करू विथ प्रूफ. मी व्हिडिओ देखील थोड्या वेळापूर्वी अपलोड केलेला आहे. मी वारंवार सांगतो ORSचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. त्याच्यावर असलेले सप्लिमेंट्सचं क्वांटिटी म्हणजे प्रमाण किती, ORSचं फुल फॉर्म, कोणत्या आजारासाठी वापरलं जातं, ओके, ह्या 4-5 पॉईंटवर प्रश्न विचारला जातं. पुढे आहे हत्ती रोगावरील उपचारासाठी खालीलपैकी कोणते औषध वापरले जाते. रिपीटेड प्रश्न आहे. डायथिल क्लोरोमॅक्झिन हे जे औषध आहे हत्ती रोगावरील औषधासाठी वापरलं जातं. DEC. एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे संक्रमित न होणाऱ्या आजारास काय म्हणतात, त्याला काय म्हणतात, असंसर्गजन्य आजार, असंसर्गिक आजार म्हणतात. ओके. आणि तेच एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे संक्रमित होणाऱ्या आजाराला काय म्हणतात, तर संसर्गजन्य आजार म्हणतात. पुढे आहे खालीलपैकी विश्वव्यापी आढळ हा खालीलपैकी कोणता आहे. इन्फ्लुएन्झा जो आहे तो विश्वव्यापी आढळ आहे आणि ही हिवताप, आता समजा जिथं मलेरिया आहे तो एक लिमिटेड एरियापर्यंत होत असतो. हत्तीरोग केरळमध्ये 2 जिल्हे आहेत त्या ठिकाणी जरा जास्त आढळतो. ओके, अशा प्रकारचे हे प्रश्न आहेत. पुढे प्लेग हा रोग काय आहे, कसा आहे. प्लेग हा रोग जो आहे तो प्राणीजन्य आहे, उंदरापासून त्याचा प्रसार होत असतो मित्रांनो. ओके. आणि प्लेगच्या माहिती आहे ना, रँडचा वध, इतिहासाशी सहसंबंध. ठीक आहे. सध्या देशात दर 3 मिनिटाला 2 व्यक्ती डॅश डॅश रोगामुळे मृत्युमुखी पडतात. हा स्टॅटिक जीकेचा भाग आहे, परंतु येणाऱ्या काळात यावरती प्रश्न येईलच असं म्हणत नाही, परंतु फिरून प्रश्न येऊ शकतो आणि त्याचं उत्तर आहे TB, क्षयरोग. लक्षात आलं. एड्सचा असं काही नाही, कंट्रोल केलेला आहे. चौकोनी विहिरीतील पाण्याचा साठा काढण्याचं सूत्र खालीलपैकी कोणतं आहे. बघा इथं थोडंसं टायपिंग मिस्टेक झालेली आहे. लांबी मीटरमध्ये गुणिले रुंदी मीटरमध्ये पाण्याची खोली. ओके, अशा प्रकारे गुणिले पाण्याची खोली गुणिले 1000 असा ह्याचं सूत्र आहे. आणि आणखीन एक इथे सांगायचं, चौकोनी विहिरीसोबत तुम्हाला ही चौकोनी विहीर झाली, गोल विहिरीचं देखील सूत्र काढायचं जे आहे ते तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल सूत्र. त्याचं सूत्र तुम्ही सर्च करा गुगलमध्ये किंवा आपल्या नोट्समध्ये ते आहे. 4 इंच व्यास असलेल्या कूपनलिकेच्या पाणी शुद्धीकरणासाठी अर्धा लिटर पाण्यात किती ग्रॅम विरंजक चूर्ण आहे ते मिसळावं लागतं, तर 130 ग्रॅम जे आहे ते चुरंजक जे मिसळावं लागतं. डासांचे पाण्यातील जीवनचक्र हे किती दिवसांचे असते, हे साधारण 7 दिवसांचे असते. पूर्ण डास टॉपिक आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, त्यावर डायरेक्ट असो की इनडायरेक्ट. वाळवंटी माशीमुळे कोणता आजार होतो, तर वाळवंटी माशामुळे काळा आजार होतो, हे एक लक्षात ठेवायचं. 1 लिटर पाणी शुद्धीकरणासाठी किती थेंब मेडिक्लोर वापरले जाते, तर केवळ एकच थेंब जे आहे मेडिक्लोर हे पाणी शुद्धीकरणासाठी वापरलं जातं. हे सर्व जे टॉपिक आहेत ना पाणी या घटकामध्ये आपण कव्हर केलेले आहेत. पाणी शुद्धीकरणासाठी किती क्लोरिनिक विरंजक जे आहे ते वापरलं जातं असा आहे तो प्रश्न, त्याचं उत्तर आहे 33%. पुढे साधारणतः जन्मदर काढण्याचे सूत्र कोणते आहे, तर त्याचं जे सूत्र आहे एकूण जिवंत जन्म भागिले मध्यवर्षीय लोकसंख्या कंसबंद गुणिले 1000 अशा प्रकारे साधारण जन्मदर काढण्याचं जे आहे ते सूत्र आहे. आरोग्य सांख्यिकी किंवा आरोग्य स्टॅटिक म्हणून आरोग्य विभागतांत्रिक डायरेक्ट अशा प्रकारे सगळे फॉर्म्युले डेफिनेशन आपण ते दिलेलं आहे. आणि परीक्षेला तुम्हाला काय करायचे आहे हे या प्रश्नावर समजत असेल की सर्व प्रकारचे सूत्र, सर्व प्रकारचे डेफिनेशन ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, स्ट्रक्चर जे आहेत, सूत्र जे आहेत ते देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे, हे यावरून सिद्ध होतं. पुढे आहे भारतात जनगणना दर किती वर्षांनी होते, दर 10 वर्षांनी होते, परंतु कोविडमध्ये जी 2021ला जनगणना होणार होती ती झाली नाही, 2020ला 21ला, ती आता 2026 पासून सुरू आहे. म्हणजे आणखीन याच्यात सांगायचं एक म्हणजे अभ्यास करत असताना जनगणना 2011ची सगळी आकडेवारी जी आहे ती जरा लक्षात ठेवायची आहे आपल्याला. त्यातल्या त्यात विशेष लिंग गुणोत्तर जे आहेत त्यावर प्रश्न
आरोग्य विभागाचा आवडीचा भाग आहे. ओके. लोकसंख्या आणि जनगणना याचा ताळमेळ ठेवून अभ्यासाचा एक दिशा तुम्ही ठेवा. त्यानंतर विविध कायदे जे आहेत, कायदे आणि इसवी सन एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं जास्तपैकी. ह्याच्यात काही लोड घ्यायचं नाही MPWच्या ह्याच्यामध्ये. जेवढं वाटतंय तेवढं ॲटलिस्ट कायदे जे आहेत ते कायदे कोणत्या वर्षाचे आहेत आणि त्याचं म्हणजे अंमलबजावणी जर असेल वेगळा वर्ष तर तेवढं एक लक्षात ठेवायचं. तर आत्ता तो प्रश्न आहे 40वा. कोणत्या साली पाणी प्रदूषण प्रतिबंध नियंत्रण कायदा हा संमत करण्यात आला? तर तो 1974 या साली करण्यात आला. पुढे जे प्रश्न आहेत 41, 42 आणि 43, 44 आणि 45, तर त्यामध्ये देखील मी तुम्हाला सांगितलं होतं की जेवढे तांत्रिक प्रश्न असतात त्यापेक्षा अधिक प्रश्न ऑटोमॅटिक प्रश्न GK मध्ये देखील तांत्रिकचाच भाग एक म्हणून गणला जातोय काही प्रश्न, तर ते ॲड केले मी. तर बघा, गाव पातळीवर जन्म मृत्यू नोंद निबंध कोण असतो? तो ग्रामसेवक असतात. हा प्रश्न ना SIच्या परीक्षेला देखील इम्पॉर्टंट आहे किंवा विचारलेला आहे. खालीपैकी कोणत्या 3 घटकांना एकत्रितपणे 7 रोगशास्त्रीय त्रिकोण असं म्हटलं जातं? तर कारण, यजमान, तर याचं उत्तर आहे कारक किंवा कारण, यजमान आणि पर्यावरण. ओके, अशा प्रकारचं याचं उत्तर आहे. याच्यात आर्द्रता नाही आणि ह्याच्यात जे चूक दिलेले तापमान हे दिलेले आहे, यापैकी हे नाही. ओके, अशा प्रकारे लक्षात ठेवा. मानवी शरीराचे तापमान हे किती असतं? तर 98.4 हे फॅरनहाईट तापमान मानवा शरीराचं असतं. सेल्सिअस वेगळं. त्यानंतर क्युलेक्स या डासामुळे खालीपैकी कोणता हा आजार होत असतो? क्युलेक्स या डासामुळे तर हत्तीरोग हा आजार क्युलेक्स डासामुळे होतो. त्यानंतर पाण्यातील मुक्त क्लोरीनची मात्रा काढण्यासाठी कोणती चाचणी आहे ती केली जाते? तर ऑर्थोटोलिड्यून टेस्ट ही केली जाते. पाणी या टॉपिकमध्ये याविषयी आपण दिलेलं आहे. ओके, आता ही आपली 50% पेपर झाला एक्सप्लेनेशन. 2017ला दोघांसाठी वेगवेगळं घेतलं होतं. तर आता आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये हे जे आहे किंवा नंतरच्या व्हिडिओमध्ये हे 2017 40%चा आपण अभ्यासक्रम किंवा PYQ आणि अभ्यासाची दिशा काय असेल ते पाहूया. ओके, जर समजा माझं काही चुकलं असेल किंवा ह्याच्यामध्ये डिस्कशन करत असता माझ्याकडून काही अनावधान काही बोललं गेलं असेल त्याबद्दल माफी. आणि दुसरी गोष्ट, जर चुकलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा किंवा WhatsApp हा क्रमांक आहे आपला, त्यावरती WhatsApp तुम्ही करू शकता. ओके, व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.